व्हॉट नॉनसेन्स. मिस्टर माजगावकर, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करताय ते? मी काय करतोय मला कळतंय मिस्टर मेहता, आणि तुम्ही काय करताय तुम्हाला न कळण्यासारखे तुम्ही मूर्ख नाही आहात. ही बातमी होतो मला सगळं कळलंय. यात जरी भैरवीचं नाव नसलं तरी हे तिच्याबद्दलच आहे, हेही मला कळलंय. कळलंय ना? मग इथं कशाला आलात? भैरवी माजगावकरांकडे जा आणि त्यांना विचारा काय झालंय ते. त्यांना विचारण्याची काही गरज नाही, कारण त्यांनी काहीही गैरव्यवहार केलेला नाही. असे तुम्ही म्हणून काय उपयोग? त्यांच्या सहीचा कागद आहे आमच्याकडे. माजगावकर, तुम्ही म्हणालात मी बेकायदेशीर काम करणार नाही, त्यामुळे आमचा प्रोजेक्ट थांबला. कंपनीचं खूप आर्थिक नुकसान झालं त्यामुळे. पण आम्ही आमचं अल्टरनेट प्लॅनिंग सुरू केलं होतं आणि तेवढ्यात आम्हाला असं कळलं की भैरवीनी झाडं तोडण्याचं काम परस्पर एका माणसाला दिलं आणि त्या बदल्यात तिनं 50 लाखाची लाच घेतलेली आहे. हा तिच्या सहीचा कागद आहे आमच्याकडे. नाही असं असं होणार नाही. हा काहीतरी गोळ आहे असं तुम्हाला वाटतंय, पण कंपनी पॉलिसीप्रमाणे हे प्रकरण आमच्याकडे आल्या आल्या आम्हाला भैरवीला कामावर काढून टाकावंच लागलं. आता पोलीस तपास सुरू होईल, पण आम्ही भैरवीला कामावर ठेवू शकत नाही. झाडं कापायची नाही असं मी स्वतःच सांगितलं होतं मिस्टर मेहता. आणि भैरवी जरी माझी बॉस असली तरी या बाबतीत तिचं आणि माझं एकमत होतं. अहो, शेवटी तुमची सून आहे ती. सासरे ऐकतच नाही म्हटल्यावर तिने दुसरा तोडगा शोधून काढला. मेहता साहेब, आम्ही कंपनीत आमचं नातं कधीही कामाच्या आड येऊ दिलेलं नाहीये. आणि तुम्हाला जर तसंच वाटत असेल तर मी हेही सांगतो की माझी सून भैरवी माझ्या शब्दाबाहेर नाही. तिला कामावरून बाजूला करण्यासाठी तुम्ही रचलेलं एक षडयंत्र आहे. अहो, भैरवी आमच्या कंपनीसाठी ऍसेट होती. आम्ही का बरं तिला कामावर बाजूला करू? आणि समजा आम्हाला असं करायचं असतं तर आम्ही तुम्हालाच नसतं का केलं? भैरवीनं फ्रॉड केलाय, त्यामुळे आम्ही तिला कामावर ठेवू शकत नाही. आणि आता तुम्हाला कामावर राहायचं का जायचं हे तुम्ही ठरवा. आणि हो, तर पोलीस केस झाली तर कंपनी त्यामध्ये अजिबात इन्व्हॉल्व्ह होणार नाही, कारण भैरवी आता आमची एम्प्लॉई राहिलेली नाही, त्यामुळे तिला आम्ही सपोर्ट करणार नाही. जी कंपनी आपल्या कामगारांचे शिव्याशाप घेते तिला चांगले दिवस आले तरी ते जास्ती टिकत नाही मिस्टर मेहता. आता प्रश्न राहिला मी जायचं का राहायचं. असाच जर प्रश्न असेल तर मी राहणार. मी स्वतःहून ही कंपनी सोडणार नाही. मी इथं राहणार आणि शोधून काढणार की तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्या सुनेला या प्रकरणात कसं बोलत ते.